तर नेक्स्ट पोर्शन आपला आहे इक्वेशन्स ऑफ मोशन. ठीक आहे, मोशनचे जे काही इक्वेशन्स आहेत ते आपल्याला इथं बघायचे आहे. आपल्या बुकमध्ये याचं प्रूफ दिलेलं आहे की हे इक्वेशन कसे आले, मॅथमॅटिकल किंवा ग्राफिकल मेथडनं सांगितलेलं आहे त्याचं प्रूफ. पण ते प्रूफ लक्षात ठेवण्याची काही आवश्यकता नाही. फक्त आपल्याला मोशनचे 3 इक्वेशन माहीत असले पाहिजे आणि ते 3 इक्वेशन कोणत्या 2 फिजिकल क्वांटिटी मधलं किंवा कोणत्या फिजिकल क्वांटिटी मधलं रिलेशन सांगतात ते इथं आपण डिस्कस करू. ठीक आहे, तर न्यूटनने 3 कायनेमॅटिकल इक्वेशन सांगितले. तर 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स, हे पहिले इक्वेशन, दुसरे इक्वेशन आणि तिसरे इक्वेशन, हे 3 इक्वेशन आहेत. तर बघू की यांच्यामध्ये इंटर रिलेशनशिप काय आहे. तर पहिलं इक्वेशन न्यूटनने सांगितलेलं आहे, तर ते आहे इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं रिलेशन काय आहे हे आहे आपलं पहिलं इक्वेशन. तर पहिलं इक्वेशन काय आहे आपलं, v इज इक्वल टू यू प्लस एटी. म्हणजे काय, तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू किंवा फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी प्लस एक्सेलरेशन इनटू टाइम. म्हणजे या इक्वेशन मध्ये आपल्याला फायनल व्हेलॉसिटी जर फाइंड करायची असेल, एखाद्या न्यूमेरिकल आपल्याला या 3 इक्वेशनच्या बेसिसवर आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. तर जेव्हा आपल्याला टाइम देतील, तर मग टाइम जर माहित असेल आणि आपल्याला फायनल व्हेलॉसिटी फाइंड करायची असेल, तर हे इक्वेशन आपण फॉर्म्युला म्हणून यूज करू. तर पहिलं जे इक्वेशन आहे तर ते रिलेशन कोणाकोणामधलं आहे, तर इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी आणि टाइम. व्हेलॉसिटी अँड टाइम, तर टाइम आणि व्हेलॉसिटी मधलं जे काही रिलेशन आहे ते पहिलं इक्वेशन आहे, v इज इक्वल टू यू प्लस एटी. तर हे जे काही 3 इक्वेशन आहेत, तर या 3 इक्वेशन मध्ये आपण सिम्बॉल यूज केले. इथं v u a t s u t. ठीक आहे, तर याचा मीनिंग काय आहे सिम्बॉलचा, प्रत्येक सिम्बॉलचे मीनिंग मी पहिले इथे लिहितो. ठीक आहे, तर v म्हणजे असेल आपली फायनल व्हेलॉसिटी. v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. त्यानंतर u म्हणजे काय असेल, इथं जे काही सिम्बॉल यूज केला आपण u, तर u म्हणजे काय असेल, तर इनिशियल व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी. त्यानंतर a म्हणजे असेल एक्सेलरेशन. त्यानंतर t म्हणजे टाइम आणि s म्हणजे डिस्प्लेसमेंट. तर या जे काही फिजिकल क्वांटिटी आहेत, फायनल व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन, टाइम आणि डिस्प्लेसमेंट, तर यांच्या मधलं जे काही इंटर रिलेशनशिप असेल तर ते आपण इथं बघत आहोत. तर या इक्वेशनचा यूज करून आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. हे तिन्ही कायनेमॅटिकल इक्वेशन माहित असले पाहिजे. तर पहिलं इक्वेशन आहे इक्वेशन डिस्क्राइबिंग रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी आणि टाइम. व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं जे काही रिलेशन आहे ना, तर ते कोणतं आहे, तर v इज इक्वल टू यू प्लस एटी. v म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी प्लस एक्सेलरेशन इनटू टाइम. म्हणजे पहिला फॉर्म्युला कशाचा, तर फायनल व्हेलॉसिटी फाइंड करण्याचा इन टर्म्स ऑफ टाइम. त्यानंतर सेकंड इक्वेशन जे आहे तर ते कोणतं आहे, इक्वेशन डिस्क्राइबिंग रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. पहिले आपण व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं रिलेशन बघितलं, ते कोणतं होतं, v इज इक्वल टू यू प्लस एटी. आता सेकंड रिलेशन कोणामधलं आहे, तर डिस्प्लेसमेंट आणि टाइम मधलं. तर ते काय आहे, तर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी इनटू टाइम प्लस हाफ इनटू एक्सेलरेशन इनटू टाइम स्क्वेअर. म्हणजे s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. हे जे इक्वेशन असेल तर हे इक्वेशन कोणामधलं रिलेशन सांगेल, तर टाइम मधलं आणि डिस्प्लेसमेंट मधलं रिलेशन सांगेल. ठीक आहे, म्हणजे 2 फॉर्म्युले झाले. पहिला v इज इक्वल टू यू प्लस एटी म्हणजे काय, रिलेशन बिटवीन velocity and time. सेकंड s is equal to half ut plus half at square, ते म्हणजे काय असेल, रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. डिस्प्लेसमेंट मधलं आणि टाइम मधलं रिलेशन हे सेकंड इक्वेशन सांगेल. त्याच प्रकारे तिसरं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आहे रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. आता पहिले आपण काय बघितलं, व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं रिलेशन बघितलं. त्यानंतर बघितलं डिस्प्लेसमेंट आणि टाइम मधलं रिलेशन. आता आपल्याला व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट मधलं रिलेशन काय हे बघायचं. तर हे इक्वेशन काय आहे, याचा प्रूफ लक्षात नाही ठेवलं तरी चालते. फक्त हे 3 फॉर्म्युले आणि कोणतं इक्वेशन कशामधलं रिलेशन सांगते ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर थर्ड इक्वेशन काय आपलं, v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस as. म्हणजे हे थर्ड इक्वेशन जे आहे v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस as. म्हणजे याच्यात व्हेलॉसिटी सुद्धा आहे आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा आहे. व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट असेल तर ते रिलेशन कशामधलं असेल, तर व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट मधलं रिलेशन असेल. इथं बघा, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट. इथं बघा, इथं फायनल व्हेलॉसिटी आहे का फॉर्म्युल्यामध्ये, नाही. म्हणजे हे जे काही इक्वेशन आहे ते व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे का, तर नाही.
ठीक आहे, पहिल्या इक्वेशन मध्ये फायनल व्हेलॉसिटी दिसायला आहे. त्यानंतर या पहिल्या इक्वेशन मध्ये डिस्प्लेसमेंट दिसते का आपल्याला, तर नाही. म्हणजे हे व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं रिलेशन आहे. सेकंड इक्वेशन मध्ये आपल्याला व्हेलॉसिटी दिसत नाही, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी दिसत नाही, म्हणजे हे इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंट आणि टाइम मधलं. इथं फायनल व्हेलॉसिटी पण आहे फॉर्म्युल्यामध्ये v² आणि s म्हणजे डिस्प्लेसमेंट सुद्धा आहे. तर मग हे इक्वेशन कशाचं असेल, तर व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट मधलं. ठीक आहे, किंवा तुम्हाला 3 फॉर्म्युले जरी माहित असले तरी सुद्धा चालतील. 3 कायनेमॅटिकल इक्वेशन आहेत न्यूटनचे. तर ते 3 कायनेमॅटिकल इक्वेशन कोणते कोणते आहेत, तर पहिले इक्वेशन आहे v = u + at, सेकंड आहे s = ut + ½ at² आणि थर्ड आहे v² = u² + twice as. या 3 कायनेमॅटिकलचा यूज करून आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. तर मी काय करतो, आता इथं मिनिंग लिहिले मी. v म्हणजे काय असेल, हे जे काही 3 फॉर्म्युले आहेत किंवा 3 इक्वेशन्स आहेत, तर या 3 इक्वेशन मधल्या सिम्बॉलचा मिनिंग काय आहे, तर v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, a म्हणजे एक्सेलरेशन, t म्हणजे टाइम, s म्हणजे डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय, a म्हणजे एक्सेलरेशन आपल्याला माहित आहे, s म्हणजे डिस्प्लेसमेंट सुद्धा माहित आहे, t म्हणजे टाइम सुद्धा माहित आहे. तर याच्या आधी आपण फिजिकल क्वांटिटीज बघितल्या. एक्सेलरेशनची डेफिनेशन बघितली होती आपण, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. तर फायनल व्हेलॉसिटीच्या जागेवर आपण काय घेतलं होतं v आणि इनिशियल व्हेलॉसिटीच्या जागेवर काय घेतलं होतं u. म्हणजे हे सगळ्या हे जे काही सिम्बॉल्स आहेत त्या सिम्बॉल्सचे मीनिंग आपण ऑलरेडी फिजिकल क्वांटिटी शिकताना आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, तर हे आपले 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत. तर याच्या बेसिसवर आपण बुक मधले सॉल्व्ड न्यूमरिकल सॉल्व्ह करू. ठीक आहे, तर मी क्वेश्चन तर इथं लिहित नाही बोर्डवर, वेळ जाईल. फक्त मी तुम्हाला सॉल्व्ड न्यूमरिकलचं पेज नंबर वरचे पहिले एक्झाम्पल, दुसरे एक्झाम्पल ते सांगेल कोणतं आहे काय नाही. ठीक आहे, तर हे जे काही न्यूटनच्या इक्वेशन वरचे जे काही न्यूमरिकल आहेत त्याच्यामध्ये 3 फॉर्म्युले यूज होतील. त्यामध्ये पहिला फॉर्म्युला आहे v = u + at. सेकंड फॉर्म्युला आहे म्हणजे सेकंड इक्वेशन आहे s = ut + ½ at² आणि थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे v² = u² + twice as. या 3 सिम्बॉलचा यूज करून आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून क्वेश्चन रीड करू शकता. बुक मध्ये पेज नंबर 11 वर दिलेले क्वेश्चन आहेत. ठीक आहे, 11 पेज नंबरवर 4 सॉल्व्ड न्यूमरिकल आहेत. ते 4 सॉल्व्ड न्यूमरिकल बघू आपण. ठीक आहे, त्याच्यामधलं पहिलं जे काही सॉल्व्ड न्यूमरिकल आहे तर ते तर खूप सोपं आहे. ते पहिल्या फिजिकल क्वांटिटीच्या बेसिसवर आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय म्हणते, त्याच्यामध्ये आपल्याला ऍव्हरेज स्पीड आणि व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे. ते खूप सोपं आहे, ते तुम्ही करू शकता. त्यानंतर कायनेमॅटिकल इक्वेशन वरचे जे काही न्यूमरिकल्स आहेत पेज नंबर 11 वरचे, तर सेकंड नंबरचं न्यूमरिकल, थर्ड नंबरचं एक्झाम्पल आणि फोर्थ एक्झाम्पल, हे 4 एक्झाम्पल हे कायनेमॅटिकल इक्वेशन वर आहेत. तर त्यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे, मी वाचून दाखवतो. an aeroplane taxis on a runway for 30 seconds with a acceleration of 3.2 meter per second before taking off. How much distance would it have covered on a runway? ठीक आहे, की इथं दिलं काय की एक एरोप्लेन आहे, ते रनवेवर 30 सेकंदासाठी आहे आणि त्याचं acceleration दिलं. एक तर आपल्याला पहिलं 30 सेकंद म्हणजे काय माहित आहे, हे एक्झाम्पल 2 चं आन्सर लिहितो मी. ठीक आहे, तर याच्यामध्ये दिलं काय 30 सेकंद म्हणजे आपल्याला माहित झालं टाइम. ठीक आहे, त्याच्यानंतर acceleration a दिलं, ते किती आहे 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर फाइंड काय करायला विचारलं आपल्याला, हाऊ मच डिस्टन्स म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं आपल्याला. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट किती असेल हे आपल्याला फाइंड करायला सांगितलं. ठीक आहे, तर रनवेवर त्याचा डिस्टन्स त्याने किती कव्हर केलं म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं. ठीक आहे, तर लक्षात घ्या की रनवेवर एरोप्लेन मी असं करतो बॉडी. ठीक आहे, ठीक आहे, हे एरोप्लेन समजून घ्या. हे एरोप्लेन इथून निघलं, तर जेव्हा ते उडान गेलं ना, तर इथून निघलं आणि इथून त्यानं उडान घेतली, तर इथपर्यंत त्याला टाइम किती लागला, तर 30 सेकंद. ते आपल्याला दिलं. हे ए पोझिशन आहे, बी पोझिशनला ते टेक ऑफ व्हायला म्हणजे उडान घ्यायला. ठीक आहे, तर मग ए टू बी चं डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट, हे ए टू बी पर्यंतचं डिस्प्लेसमेंट आपल्याला फाइंड करायचं आहे इथं. त्यानंतर हे जे काही एरोप्लेन आहे, एरोप्लेनचं आपल्याला एक्सेलरेशन दिलं. इथं एक्सेलरेशनची व्हॅल्यू किती दिली 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, तर आपल्याला इथलं डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं आहे. तर मला सांगा, आपल्याला टाइम दिला, डिस्प्लेसमेंट फाइंड करायला विचारलं.
म्हणजे इथं इक्वेशन कोणतं यूज होईल, इक्वेशन द इक्वेशन डिस्क्राइबिंग रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. डिस्प्लेसमेंट अँड टाइम मधलं इक्वेशन कोणतं आहे, तर हे आहे डिस्प्लेसमेंट आणि टाइम मधलं. टाइम दिला, डिस्प्लेसमेंट फाइंड करायला विचारलं, तर हे इक्वेशन कोणतं आहे, s इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. तर आपला s चा फॉर्म्युला काय असेल इथं, s इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. u म्हणजे काय असेल, इनिशियल व्हेलॉसिटी. लक्षात घ्या, आता एरोप्लेन इथून स्टार्ट व्हायला, इथून निघणार आहे, तर इनिशियली स्टार्ट होताना त्याची व्हेलॉसिटी किती असेल, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी तर 0 असणार आहे ऑब्विसली. तर मग हे इथून स्टार्ट व्हायला म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती असेल एरोप्लेनची, 0. तर मग 0 s इक्वल टू काय, 0 इंटू टाइम. 0 इंटू टाइम किती आहे, 30 प्लस हाफ इंटू a ची व्हॅल्यू किती आहे, 3.2 इंटू टी स्क्वेअर. टी ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 30 चा काय आहे स्क्वेअर, 30 चा स्क्वेअर, 30 चा स्क्वेअर म्हणजे काय, 30 इंटू 30 असं लिहू डायरेक्टली आपण. ठीक आहे. आता मला सांगा 0 ने कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर किती होईल, 0. ठीक आहे, म्हणजे हे नंबर राहील आपली. हाफ न 3.2 ला डिवाइड केलं तर किती होईल, 1.6. हे 1.6. 30 चा स्क्वेअर किती होते, 30 इंटू 30 900. ठीक आहे, म्हणजे आन्सर काय येईल आपलं 1.6 इंटू 900. ठीक आहे, मी काय करतो 16 ने 900 ला मल्टिप्लाय करतो, एक नंतर पॉइंट देतो. 16 0 0 16 0 0 16 9 जा 144. किती होईल, 144, एक नंतर पॉइंट, म्हणजे आन्सर किती आला आपलं 1440 मीटर. हे बघा, एक नंतर इथं पॉइंट येईल ना, 1.6 आहे, 16 ने मल्टिप्लाय केला आपण, तर हे 0 कॅन्सल. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं आपलं 1440 मीटर. तर इथं जे काही एरोप्लेन रनवेवर किती डिस्टन्स कव्हर केलं, तर 1440 मीटर. ठीक आहे, हे झालं आपलं पहिलं न्यूमरिकल. ठीक आहे, त्यानंतर आता आपण येऊ सेकंड न्यूमरिकल वर. ठीक आहे, तर सेकंड न्यूमरिकल काय आहे, अ कांगारू कॅन जम्प 2.5 मीटर व्हर्टिकली, व्हॉट मस्ट बी इट्स इनिशियल व्हेलॉसिटी, व्हॉट मस्ट बी द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ कांगारू. ठीक आहे, तर एक कांगारू आहे, तर ते कांगारू काय करेल, व्हर्टिकली जम्प करेल. तर व्हर्टिकली जम्प त्याने किती मीटरची केली, तर 2.5 मीटरची जम्प केली. म्हणजे इथून तर इथपर्यंत त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं, तर 2.5 मीटर झालं. त्यानंतर व्हॉट मस्ट बी इट्स इनिशियल व्हेलॉसिटी, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती असेल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, तर इथं u ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. लक्षात घ्या, आता या कांगारू इथून इथं फायनली हे बघा, कांगारू ग्राउंड वरून जम्प करणार आहे. ए पोझिशनवरून कांगारू काय करेल, जम्प करेल आणि बी पोझिशनला जाईल. ठीक आहे, तर या केस मध्ये व्हर्टिकली जम्प करायला कांगारू, तर या केस मध्ये याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 राहणार नाही. त्याचं रिझन आहे कसं, तर मला सांगा हे फायनल पोझिशनच्या नंतर त्याचा फर्दर डिस्प्लेसमेंट होणार आहे का, नाही. कांगारू 2.5 मीटर पर्यंत जम्प करायला, तर त्याच्यानंतर त्याचा फर्दर डिस्प्लेसमेंट कशामुळे होत नाही, कारण की बी पोझिशनला ज्यावेळेस कांगारू जाईल, म्हणजे जिथं 2.5 मीटर डिस्टन्स कव्हर होईल, तर त्याच्यानंतर त्याची व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी किती होईल, 0 होईल. कोणतं फायनल व्हेलॉसिटी 0 झाल्यामुळे त्याचं पुन्हा आणखी वर जायला झालं. ते जर समजा तिथं त्याची व्हेलॉसिटी काहीतरी असते, नॉन झिरो असते, तर ते आणखी वर गेलं असतं. पण इथं त्याची फायनल व्हेलॉसिटी किती होणार आहे, 0 होणार आहे. बी पोझिशनला काय असेल, फायनल व्हेलॉसिटी 0 असेल, आणि इनिशियली व्हेलॉसिटी असल्यामुळेच ते अपवर्ड पोझिशनला कांगारू जम्प करायला. ठीक आहे, लक्षात आलं. तर या केस मध्ये काय असेल की इनिशियल व्हेलॉसिटी कांगारूची किती असेल, 0 असेल, आणि फायनल बी पोझिशनला फायनल व्हेलॉसिटी किती असेल, त्याची 0 असेल, इनिशियल व्हेलॉसिटी 0 नसेल. ठीक आहे, तर इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. लक्षात घ्या, इथं जे एक्सेलरेशन होईल, ठीक आहे, ग्राउंडच्या सरफेसवर जे एक्सेलरेशन होते, ते एक्सेलरेशनची व्हॅल्यू किती असते, अपवर्ड किंवा व्हर्टिकल. लक्षात घ्या, एखादा ऑब्जेक्ट खालून वर जाईल किंवा वरून खाली येईल व्हर्टिकली अर्थच्या सरफेसवरून, तर त्यावेळेस नेहमी एक्सेलरेशनची व्हॅल्यू काय असेल, 9.8. एक्सेलरेशनची व्हॅल्यू किती असेल, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण इथं दोन केसेस आहे. ऑब्जेक्ट खालून वर चालला तर एक्सेलरेशनची व्हॅल्यू काय असेल, निगेटिव्ह असेल, आणि ऑब्जेक्ट वरून खाली पडत असेल तर एक्सेलरेशनची व्हॅल्यू काय असेल, पॉझिटिव्ह. तर मला सांगा इथं कांगारूचं जे एक्सेलरेशन आहे ते अपवर्ड डायरेक्शनला आहे की डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे,
तर अपवर्ड डायरेक्शनला आहे. इथं अपवर्ड डायरेक्शनला निगेटिव्ह कशामुळे येतं तर रिझन आहे. लक्षात घ्या की या ऑब्जेक्टवर अर्थचा जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याची डायरेक्शन कशी आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला, आणि इथं त्याचं जे काही एक्सेलरेशन व्हायलं किंवा इथं त्याचं जे काही डिस्प्लेसमेंट व्हायलं ते कसं व्हायलं ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनला व्हायलं. त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनला त्याचं डिस्प्लेसमेंट आहे, म्हणून इथं एक्सेलरेशन काय असेल निगेटिव्ह. जसं की हे बघा काय आहे 30 मीटर डिस्टन्सला एक टावर आहे 30 मीटर डिस्टन्स, ठीक आहे. याचं 30 मीटर डिस्प्लेसमेंट डिस्टन्स त्याचं किती आहे 30 मीटरचा आहे, ठीक आहे. तर या टावरवरून जर मी समजा एखादा ऑब्जेक्ट सोडला वरून खाली सोडला, ठीक आहे, तर त्याची व्हर्टिकल म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट व्हायला, म्हणजे ते व्हर्टिकली त्याची मोशन आहे. मोशन कशी आहे त्याची व्हर्टिकल आहे. ही अशी मोशन असते तर ते हॉरिझॉन्टल मोशन असते, ही मोशन कशी व्हायली व्हर्टिकल व्हायली, ठीक आहे. ग्राउंड सरफेसला व्हर्टिकल मोशन व्हायली. तर मग या ठिकाणी जे एक्सेलरेशन असेल तर ते एक्सेलरेशन काय असेल पॉझिटिव्ह असेल. त्याचा रिझन कोणता आहे तर कारण की याचं जे काही डिस्प्लेसमेंट व्हायलं त्याची डायरेक्शन आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन कशी असेल डाऊनवर्ड डायरेक्शनला. तर इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन आणि त्या ऑब्जेक्टच्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन दोघांची डायरेक्शन कशी आहे सेम आहे, म्हणून एक्सेलरेशन काय असेल पॉझिटिव्ह. पण जर समजा आपण एखादा स्टोन आहे त्या स्टोनला ग्राउंड सरफेस वरून वर सोडलं तर या ऑब्जेक्टच्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी आहे अपवर्ड, पण या स्टोनवर जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागेल त्याची डायरेक्शन काय असेल निगेटिव्ह. तर मग ऑब्जेक्ट खालून वर व्हर्टिकली जात असेल तर त्या केसमध्ये एक्सेलरेशनची व्हॅल्यू किती असेल अर्थच्या सरफेसवर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हर्टिकल अपवर्ड डायरेक्शनला असेल तर निगेटिव्ह आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल तर काय असेल पॉझिटिव्ह. तर कांगारूची जी काही मोशन आहे ती मोशन अपवर्ड डायरेक्शनला व्हायली, त्याच्यामुळे इथं एक्सेलरेशनची व्हॅल्यू काय आली निगेटिव्ह -9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. तर मग या केसमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की याची इनिशियल वेलोसिटी किती राहणार आहे 0 राहणार आहे आणि फायनल वेलोसिटी किती इनिशियल वेलोसिटी काहीतरी व्हॅल्यू असेल आणि फायनल वेलोसिटी किती राहणार आहे 0 असणार आहे. ऑब्जेक्ट ज्या वेळेस खालून वर जाईल, ठीक आहे, व्हर्टिकली अपवर्ड जाईल त्या केसला, आणि ज्यावेळेस ऑब्जेक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला जाईल म्हणजे वरून खाली येईल त्यावेळेस त्याची फायनल वेलोसिटी काहीतरी असेल आणि इनिशियल वेलोसिटी किती होईल 0 होईल, ठीक आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील, ठीक आहे. तर मग या केसमध्ये फायनल वेलोसिटी इनिशियल वेलोसिटी मी सांगितली, एक्सेलरेशनची सुद्धा व्हॅल्यू सांगितली. तर मग मला सांगा आपल्याला फाइंड काय करायचं आहे तर इथं फाइंड करायचं आहे याची इनिशियल वेलोसिटी. तर आपल्याकडे रिलेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस s. हे इक्वेशन कशामुळे वापरलं कारण की डिस्प्लेसमेंट दिलेला आहे, वेलोसिटी फाइंड करायची आहे, ठीक आहे. तर लक्षात घ्या आपल्याला फाइंड काय करायची आहे इनिशियल वेलोसिटी, ठीक आहे. तर मग इनिशियल वेलोसिटीला मी राईट साइडला ठेवतो u स्क्वेअर. आता हे काय होईल v स्क्वेअर मायनस 2as. हे 2as ची टर्म इकडे निगेटिव्ह या लेफ्ट हँड साइडला आली तर ते निगेटिव्ह होईल, ठीक आहे. वेलोसिटीची व्हॅल्यू फायनल वेलोसिटीची व्हॅल्यू किती आहे आपली 0. हे थर्ड नंबरच्या न्यूमेरिकल मध्ये दिलेलं काय आहे तर s ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 2.5 मीटर. एक्सेलरेशनची व्हॅल्यू सांगितली तुम्हाला व्हर्टिकल मोशन ज्यावेळेस असेल त्यावेळेस किती असेल 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल. तर इथं व्हर्टिकल मोशन कशी आहे अपवर्ड डायरेक्शनला असल्यामुळे निगेटिव्ह साइन, ठीक आहे. हे दिलं आपल्याला. फाइंड काय करायचं होतं आपल्याला इनिशियल वेलोसिटी फाइंड करायची होती. फायनल वेलोसिटी आपल्याला या इक्वेशन वरून काय कळते कांगारूची फायनल वेलोसिटी किती होणार आहे इथं वर गेल्यावर थांबवलं ना ते, त्याच्यामुळे फायनल वेलोसिटी काय असेल 0. तर फायनल वेलोसिटीची व्हॅल्यू काय 0 चा स्क्वेअर 0 मायनस 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे आपली -9.8. s ची व्हॅल्यू डिस्प्लेसमेंट किती झालं आपलं इथं 2.5 मीटर सॉरी इंटू काय असेल 2.5 इज इक्वल टू काय u स्क्वेअर. हे बघा मायनस इंटू मायनस प्लस, हे -9 हे मायनस मायनस काय झाले प्लस, म्हणजे प्लस साइन लिहायची आवश्यकता नाही. आता 2.5 किंवा 9.8 इंटू 2 किती होईल याचं मल्टिप्लिकेशन करायचं सरळ. तर पहिल्याला 2 न याला मल्टिप्लाय करू आपण. 2.5 इंटू 2 5. हे किती राहील 9.8 जसं मायनस इंटू मायनस प्लस, ठीक आहे. आता 2 न 2.5 ला मल्टिप्लाय केलं तर किती झालं 5. हे कशाची व्हॅल्यू आहे u स्क्वेअरची. आता 5 न 9.8 ला आपण काय करू मल्टिप्लाय करू. तर 5 इंटू 8 5 8 जा 40 कॅरी 4 5 9 जा 45 आणि 4 49. आलं काय आन्सर आपलं. एक नंतर पॉईंट द्यावं लागेल कारण की इथं 9.8 आहे म्हणजे किती आला आन्सर 49. 49 ही व्हॅल्यू कशाची असेल तर u स्क्वेअरची.
तर स्क्वेअर रूट घेतला दोन्ही साईडला, तर इथं यू स्क्वेअरचं स्क्वेअर रूट यू, 49चं स्क्वेअर रूट काही 7. ही व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटीचं युनिट काय असते, यू ची व्हॅल्यू किती आली आपली 7, व्हेलॉसिटीचं युनिट काय असते मीटर पर सेकंद. आपण बघितलं फिजिकल क्वांटिटी बघितलं, त्याच्यामध्ये इथं कांगारूची इनिशियल व्हेलॉसिटी किती असेल 7 मीटर पर सेकंद. ठीक आहे, हे सॉल्ड न्यूमेरिकल बुक मधून तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, त्यानंतर येऊ आपण थर्ड न्यूमेरिकल वर. बुक हातामध्ये घ्या आणि तिथं बघा हे क्वेश्चन तुम्ही वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला इथं मी बोर्डवर क्वेश्चन लिहिलेले नाही, त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन समजून घ्या. मी इथं एक्सप्लेन करून सांगतच आहोत, पण बुक व्हिडिओ बघता बघता बुक हातामध्ये असू द्या. ठीक आहे, 4 नंबरचे न्यूमेरिकल काय, अ मोटर बोट स्टार्ट फ्रॉम रेस्ट अँड मूव्स विथ अ युनिफॉर्म एक्सेलरेशन. ठीक आहे, एक मोटर बोट आहे, ती रेस्ट पासून काय व्हायली स्टार्ट व्हायली आणि ती मूव कशी व्हायली विथ अ युनिफॉर्म एक्सेलरेशन इफ इट अटेन्स द वेलोसिटी ऑफ 15 मीटर पर सेकंड इन 5 सेकंद. ठीक आहे, 5 सेकंदानंतर इनिशियली इथं होती, 5 सेकंदानंतर या बोटची वेलोसिटी किती झाली 15 मीटर पर सेकंद. कॅल्क्युलेट द एक्सेलरेशन अँड डिस्टन्स ट्रॅव्हलिंग इन दॅट टाइम. ठीक आहे, इथं एक्सेलरेशन आणि डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, की एक्सेलरेशन काय असेल आणि सेकंड थिंग काय फाइंड करायला विचारली आपल्याला, टाइम फाइंड करायला विचारला. सॉरी, टाइम डिस्प्लेसमेंट डिस्टन्स फाइंड करायला विचारलं. डिस्टन्स म्हणजे काय असेल, डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं आहे. 2 गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहेत आपल्याला. ठीक आहे, आता लक्षात घ्या काय नाही, कायनेमॅटिकल इक्वेशनचा यूज केला आपण की या गोष्टी काय होतील, सॉल्व्ह होतील. हे बघा बोट आहे, टाइम किती दिला आपल्याला इथं 5 सेकंद दिला का. इथं हे इथून ए पोझिशन पासून स्टार्ट करेल बी पोझिशनला जाईल, तर ए पासून तर बी पर्यंत जाताना टाइम किती दिला आपल्याला 5 सेकंद. वर लिहितो टाइम टी इज इक्वल टू 5 सेकंद. ठीक आहे, इथं गिवन काय काय दिलं तर व्हेलॉसिटी दिली, फायनल व्हेलॉसिटी 15 मीटर पर सेकंड, टी इज इक्वल टू 5 सेकंड. इथं व्हेलॉसिटी फायनल व्हेलॉसिटी काऊन घेतली, काऊन की 5 सेकंदानंतरची व्हेलॉसिटी आहे. इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार आहे इथं 0, काऊन की स्टार्ट पहिली बोट. ठीक आहे, तर यू ची व्हॅल्यू किती असेल इथं 0. तर पहिले फाइंड काय करायचं आपल्याला एक्सेलरेशन. तर लक्षात घ्या की पहिले एक्सेलरेशन फाइंड करावं लागेल, नंतर सेकंड इक्वेशन वापरावं लागेल. तर मला सांगा इथं टाइम दिला, व्हेलॉसिटी माहित आहे, एक्सेलरेशन माहित करायचं आहे. टाइम आणि व्हेलॉसिटीचं रिलेशन कोणतं आहे, तर पहिले इक्वेशन v इज इक्वल टू u प्लस at हे वापरावं लागेल. ठीक आहे, तर मग मला सांगा याच्यामध्ये आपल्याला हे माहित आहे, हे माहित आहे आणि टाइम माहित आहे, फाइंड काय करायचं एक्सेलरेशन. तर आपण एक्सेलरेशनला एका साईडला ठेवू, हे u इथं प्लस आहे, इथं गेल्यावर काय होईल मायनस, म्हणजे हे काय होईल u इथं u प्लस at आहे, तर हे u इकडे गेल्यावर काय होईल मायनस v मायनस u. किंवा आपल्याला सरळ सरळ एक्सेलरेशन फाइंड करायचं आहे, तर एक्सेलरेशनचा फॉर्म्युलाच काय असते v मायनस u डिवाइडेड बाय t. ठीक आहे, हे इंटरचेंज केलं तर तेच येणार आहे. तर फायनल व्हेलॉसिटी किती आहे आपली 15 मायनस इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे 0 डिवाइडेड बाय टाइम किती आहे 5 आहे. 15 मायनस 0 15 डिवाइडेड बाय 5 3. तर मग इथं एक्सेलरेशन काय येईल 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं एक्सेलरेशन. त्यानंतर फाइंड काय करायचं आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन कोणतं असते ut प्लस हाफ at स्क्वेअर. कोणतं पण यूज करू शकतो आपण, हे इक्वेशन यूज करा किंवा थर्ड इक्वेशन यूज करा, कारण की टाइम पण माहित आहे, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी पण माहित आहे, कोणतं इक्वेशन यूज केलं तरी चालते. ठीक आहे, तर आपल्याला s फाइंड करायचं, तर या इक्वेशन मध्ये s ला एका साईडला ठेवून या बाकीच्या टर्म तिकडे आणणं थोडं अवघड आहे. त्याच्यापेक्षा डायरेक्टली जे अननोन क्वांटिटी आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट आपण लेफ्ट साईडला ठेवू आणि सेकंड इक्वेशन यूज करू. तर काय u ची व्हॅल्यू किती आहे 0 0 into एनीथिंग काय होणार आहे 0. तर ही टर्म ut ची टर्म काय होईल 0 प्लस हाफ इंटू एक्सेलरेशन किती आहे आपलं 3.2 इंटू 5 चा स्क्वेअर किती होईल 25. ठीक आहे, हे किती होईल 1.6 1.6 इंटू 25 ला 1.6 न मल्टिप्लाय करू आपण. 25 6 जा 150 कॅरी 15 25 1 जा 25 आणि 15 किती होतील 40. ठीक आहे, 40 झालं. एक नंतर पॉइंट, आन्सर किती येईल आपलं 40 मीटर. ठीक आहे, तर मग इथं डिस्टन्स किती ट्रॅव्हल होईल 40 मीटर. तर हे दोन्ही सगळे तिन्ही न्यूमरिकल आपण इथं सॉल्व्ह केले.
हे टेक्स्ट बुक मधून बघा. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन शिकू. न्यूटनचे जे काही मोशनचे 3 लॉज आहेत ते तिन्ही लॉजचे स्टेटमेंट माहीत असले पाहिजे, त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा माहीत असलं पाहिजे. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवतो. थँक्यू.